जनमानसांना आनंद होईल यात नवल काय. या देशातल्या प्राण्यांना, पक्ष्यांना, पशुपक्ष्यांना, कीटकांना नवे नवे महाराष्ट्रातल्या या पवित्र मातीला सुद्धा आनंदाचा सुगंध दरवळावा, सुटावा, आसमंत सुगंधित होईल, त्रैलोक्याला आपल्या चरणानं पावन करेल. इतकं सुंदर स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न घेऊन जन्माला आलेल्या राजाचा आजचा जन्मदिवस आहे. धन्य महाराज जन्मले संसारी. बेस कमी पाहिजे थोडा. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरे नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरे निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः. अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. अनुरेणु मध्ये ब्रह्म व्यापिले, लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसी, प्रगटला योगी महा.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी धन्य महाराज जन्मले संसारी जे द्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये स्वतः ज्ञानोबरांनी ज्या संतांना स्वहस्ते पदवी बहाल केली असे संत शिरोमणी नामदेव महाराज महाराजांचा अत्यंत ओळ अत्यंत प्रसिद्ध असलेला 3 चरणाचा जन्माबद्दलची धन्यता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल अखिल करडे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक राजा एक शिवजयंती अत्यंत देखणा महोत्सव समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमातनं इथं आपण योजला. आनंदाने या सोहळ्याला गेले अनेक काही दिवस झाले महिना झाले आपण प्रयत्न करत आहात आणि आज अखेर आपल्या सगळ्यांच्या हौशीचा आनंदाचा महाराष्ट्रामध्ये नाही विश्वानं पर्वकाळ समजावा असा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी अर्थात महाराजांचा जन्मदिवस. 19 फेब्रुवारी 1630 जनमानसांना आनंद होईल यात नवल काय. या देशातल्या प्राण्यांना पक्ष्यांना पशुपक्ष्यांना कीटकांना नवे नवे महाराष्ट्रातल्या या पवित्र मातीला सुद्धा आनंदाचा सुगंध दरवळावा सुटावा आसमंत सुगंधित होईल त्रैलोक्याला आपल्या चरणानं पावन करेल इतकं सुंदर स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न घेऊन जन्माला आलेल्या राजाचा आजचा जन्मदिवस आहे. आणि महाराजांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आज महाराष्ट्रातला नव्हे विश्वातला व्यक्ती ज्याला स्वराज्य कळालेलं आहे ज्याला स्वराज्याचे कष्ट कळालेले तो प्रत्येक जण आजच्या दिवशी कृतज्ञता अर्पण करत असतो. आणि त्यातलंच आपलं हे करडे नावाचं अत्यंत पवित्र गाव नाथांच्या पवित्र दरबारामध्ये नाथसाहेबांच्याच प्रांगणामध्ये भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये महादेवाच्या प्रांगणामध्ये आपण ही सेवा समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्ञात अज्ञात संत सज्जन मायबाप या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता करडे गावातल्या गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत जी जी मंडळी प्रयत्नशील असतील त्या सगळ्यांना वंदन करतो. पहाटे 4 वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. खरं तर सुरुवात महिना 1.5 महिना झाले तरुणांची चाललेली पण पहाटे 4 वाजेला इथून वडूला ज्योत आणायला ती आणल्यानंतर गावातली मिरवणूक आता कीर्तन प्रसाद नंतर सायंकाळची मिरवणूक अगदी भरगच्च असा दिवसभर चालत असलेला आपल्या या करडे गावातल्या शिवजयंती उत्सवाचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा आपण गावकऱ्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली. असं काही करडे माझ्याकरता नवीन नाही ही जागाही माझ्याकरता नवीन नाही. मी इथं कीर्तन आधी केलेलं आहे पण दिवसेंदिवस करडे बदलत चाललं. म्हणजे जितक्या दिवसानं आपण करड्यामध्ये येतोय एक सम्यक क्रांती घडवणारं गाव आहे बदल असलेलं गाव आहे. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे बदल. इकडचा आवाज कमी जा. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे बदल. बदल हा सम्यक व्हावा ऊर्ध्वगामी व्हावा. म्हणजे आमच्या पोरानं क्रांती केली. महाराज काय केलं भर रोडची 4 एकर जमीन विकली त्याने परवा. ही क्रांतीच आहे पण सम्यक क्रांती नाही ना ऊर्ध्वगामी क्रांती नाही ना. तसं अनेक गावात क्रांती झाली. वाद वाढले भांडणं वाढले तिरस्कार द्वेष हिंसाचार भ्रष्टाचार. या भ्रष्टाचारानं स्वैराचारानं गावाची गावं पोखरल्या गेली पुणेकर. पण सदाचारी गाव जिथं पाहायला मिळतंय त्या सदाचारी गावात गेल्यानंतर त्या मातीचं दर्शन घेतलं पाहिजे. जिथं ज्ञानोबराय तुकोबारायांचे उपासक पाहायला मिळत आहे जिथं शिवरायांच्या प्रेमात पडलेला तरुण गावात पाहायला मिळतोय त्या गावातल्या भूमीचं दर्शन घ्यावं का. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश 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 पवित्र ते कुळ पावन तो देश
जहां राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है. आपण त्या देशात जन्माला आलो जहां सूरज सबसे पहले आके डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. आपण त्या देशात राहतो. कोणत्या देशात? है प्रीत जहां की रीत सदा. ज्या भूमीत जन्म घेतला की आवाज कमी जास्त होतोय माऊली याचा. माझा आवाज कमी करू नका इथला. याचा बेस कमी करा. मी सांगतो तसं करा. थोडा बेस कमी करा आणि गेन द्या मला या थोडा आवाज मॉनिटर मध्ये. हॅलो. है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. आम्ही त्या देशात राहतो. यहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ है कितने पावन लोग यहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. आम्ही त्या देशात राहतो ज्या देशातली माती पवित्र आहे. आम्ही त्या देशात राहतो ज्या देशातल्या नद्या, पर्वत, पठारे, यक्ष, किन्नर, वृक्ष, लता, वेली, पशु, पक्षी, कीटक, कुत्र्याला सुद्धा देव मानणाऱ्या देशात आम्ही राहतो. किड्याला सुद्धा देव मानणाऱ्या देशात आम्ही राहतो. इतर ठिकाणी तुम्ही पहा स्वैराचार माजलेला आहे. हा तो देश आहे. इथं मृगाचा किडा जरी घरात निघाला तरी घरातली म्हातारी त्या मृगाच्या किड्यावर हळद अक्षत कुंकू घातल्याशिवाय त्याच्या पाया पडल्याशिवाय थांबत नाही. किड्याला देव मानणाऱ्यांचा हा प्रदेश आहे. रस्त्यावर माणसं किड्या मुंग्यासारखी मारायला लागले, कोणी पाहत नाही त्यांच्याकडं, पण किड्याला देव मानणाऱ्याच्या देशात आम्ही राहतो. विश्वात माणसाला भीक मागावी लागते उदरनिर्वाह करता, पण आम्ही त्या देशात राहतो जिथं संध्याकाळचं ताट वाढल्यानंतर मालक बायकोला विचारतो गोठ्यातल्या कुत्र्यानं काही टाकलं का, काही खाल्लं का. भर पावसात बायको म्हटली पाऊस चालू आहे, घातलं नाही त्याला. ताटावून उठला शेतकरी, दुरडीतली भाकरी घेतली, आत बनेनात घातली, ओला चिंब पाण्यात होत गोठ्यात गेला आणि गाईच्या गोठ्यातून बनेनातून हात बाहेर काढला आणि थोडी अर्धवट भिजलेली ती भाकरी शेतकऱ्यानं कुत्र्याच्या पुढे फेकली. पण कुत्र्याच्या पोटात भाकरी जाताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या माणसाला इतका आनंद होतो की आमच्या घरची भाकरी कुत्र्याच्या नाही देवाच्या पोटात चालली की काही इतकं समाधान असलेल्या देशात आमचा जन्म झाला. आम्ही कोणत्याही देशात जन्माला आलो नाही. इथं जन्माला आलेल्याने का भाग्य समजावं. तुम्ही मी त्या देशात जन्माला आलो जिथं शेतात आजोबा बरोबर गेल्यावर 2 वाकड्या दांड्याची कंस आपला म्हातारा घरी घेऊन यायचा आणि मारुतीरायाच्या मंदिरात कोसून ठेवायचा. उन्हाळा चालू झाला, रोडगा तापला, महाशिवरात्रीचा आणि वैशाखापर्यंतच ऊन कडाक्यानं वाढलं की पाखरं गावाच्या भोवती जिथं पाणी आहे तिथं अन्न शोधायला आली. नातू म्हणतो आजोबा 2 कंसाचं वाटोळं केलं, ज्वारी घरी कामाला आली असती, वाकड्या दांड्याचे 2 कंस कशाला तोडून मंदिरात आणले. त्यावेळेला मे महिन्यात मारुतीरायाच्या मंदिरात पाया पडायला गेल्यानंतर त्या पाखरांकडे पाहिलं तर ते पाखरं रानात नव्हते. मारुतीरायाच्या मंदिरात वाकड्या दांड्याच्या कंसातला एक एक दाना ती पाखरं खात होती. ती पाखरं खाताना आमच्या आजोबांना आमचा हात धरला आणि त्या पाखराकडे दाखवला, पोरा हो बघा त्या आपल्या रानातले वाकड्या दांड्याचे 2 ज्वारीचे कंस आहे आणि त्या ज्वारीच्या कंसातला एक एक दाना पाखरं खाताय पोरो. अरे आपल्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराच्या नाही रे लेकरानो, पांडुरंगाच्या पोटात चाललं की काही इतकं समाधान असलेल्या देशात तुमचा माझा जन्म झाला. म्हणून पवित्र ते कोळ पावन तो देश. त्या देशात जन्माला आलो
ज्या देशात जन्माला आल्यानंतर आनंद आपल्याला होतो, पण 1630 रोजी 19 फेब्रुवारी या पवित्र दिवशी अशी घटना या देशात घडली की जन्माला आलेल्यानं म्हणावं माझं भाग्य आहे, माझा जन्म भारतात झाला. पण अखंड हिंदुस्थानने म्हणावं 19 फेब्रुवारीला या देशाचं सौभाग्य की असा सुपुत्र या मातीत जन्माला आला. असा सोन्याचा दिवस म्हणजे शिवजन्मोत्सव आहे, महाराजांचा जन्मोत्सव आहे. आपल्या चांबड्याची चप्पल त्यांना दिली घालायला, तरी उपकार न फेडणारा आजचा दिवस आहे. पर्वकाळ आहे, शिवजयंती अष्टसात्विक भाव जागी करणारी शिवजयंती. महाराज स्फुरण भरून येतं. तुमच्या डोक्यातल्या टोप्या हा समर्पणाचा रंग आहे, त्यागाचा रंग आहे. हा समर्पणाचा रंग पाहला की आज महाराजांची आठवण येते. कसा काळ असेल ना शोभाराजे तो. आज 394 वर्ष झाली, 95वा जन्मोत्सव आम्ही आपला साजरा करतोय. राज काय काळ असेल राज. तुम्ही तिथं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. तुम्ही जर ते 400 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं नसतं तर आमच्या सारख्याच्या नशिबी कधी फेटा बांधायचं सौभाग्य आलं असतं राज. कधी या करड्या टाळ वाजली असते, कधी मृदंगाचा नाद घुमला असता, कधी हिंदूची पोरं स्वच्छंदानं विहार करत या महाराष्ट्रात या देशात नाचली असती, गायली असती. राज तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव ज्या लोकांना नाही त्यांच्याकडे पाहिलं की आम्हाला असं वाटतं आम्ही शिवजयंतीत कमी पडतोय का कुठं. काय दिलं महाराज तुम्ही आम्हाला आणि आम्ही त्याची परतफेड कशी करतोय. शिवराय हे काही 1-2 तासाचं पार्ट नाही करडेकर, तो काय अभिनय आहे हो. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज होत नाही. महाराज होण्याकरता आणि शिवराय या पदापर्यंत जाण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी लगाम हातात घेऊन स्वराज्याकरता काढावा लागतो. 35 वर्ष लगाम हातात. काय तळमळ असेल हिंदू समाजाची, काय प्रेरणा असेल हो. कारण जन्म झाला आणि शिवनेरीवर महाराजांचं बालपण सुरू झालं. आऊसाहेबांबरोबर महाराज खेळ खेळायचे, नाना तऱ्हेचे खेळ. कधी कधी महाराजांना हारावं लागायचं त्या खेळात, पण हार पचत नव्हती शिवबाराजींना. त्रास व्हायचा. कोणते खेळ? सुरपारंब्या, नाना तऱ्हेचे. आज आपण डेव्हलप झालेल्या खेळांमध्ये अनेक खेळ. एक दिवस खेळता खेळता महाराजांचं चरित्र असं सांगतं, शिवबा हारले आणि त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. त्यावेळेला आऊसाहेब पुढे आले आणि अत्यंत प्रेम माऊलीचं, शेवटी आई आहे. का रडतोय शिवबा? आम्ही हारलो. क्षत्रियाने रडू नये. तो मेला तरी त्याला स्वर्ग आहे, जिंकला तर गादी आहे. पण ज्याचा जन्म क्षत्रिय कुळात झाला त्यानं रडू नये. त्याचा लढणं स्वभाव असला पाहिजे. हार तर हार. तुम्ही का रडताय? हारल्याचं दुःख नाही आम्हाला, पण खेळाचा नियम असा आहे आऊसाहेब, जो जिंकला त्याने हारलेल्याला जे वाटल ते मागावं आणि हारलेल्याने जिंकलेल्याला जे मागल ते द्यावं. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही आऊसाहेब. आतापर्यंत आम्हालाच तर तुम्ही सगळं दिलं, आम्ही तुम्हाला काय द्यावं? आऊसाहेब, बाबांना काही मागून तुम्हाला द्यावं म्हटलं तर वडील नाहीये इथं माझ्याजवळ. मी तुम्हाला देऊ काय? तुम्हाला द्यायचंय म्हटलं आऊसाहेब तर तुम्हालाच मागावं लागेल आणि तुम्हालाच द्यावं लागेल. तुम्हाला काही नाही माझ्याकडे द्यायला. जे मला पाहिजे ना शोभा ते तुझ्याचकडे रे. काय देऊ? हाताला धरलं, शिवनेरीत बाहेर आणलं, बोट दाखवलं. तुला दूरवर काही दिसतंय का बघ बरं शोभा.
हा नगर दिसतंय आऊसाहेब, शहर दिसतंय, शहर नाही शुभा. माग बघ कडेलोट दिसतोय आऊसाहेब, गड किल्ले दिसताय आऊसाहेब. हा आणखी वरती बघा शुभा, मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ दिसते आऊसाहेब. काही द्यावं वाटतंय का आईला? हा मा शुभा, ते जेवढं हिरवं दिसतंय ते सगळं भगवं करून द्या आम्हाला. ते भगवं करण्याकरताच तुम्हाला जन्माला घातलंय आम्ही. मस्तक टेकवलं आईच्या चरणावर आणि शपथ घेतली, आई इथून पुढचं का आयुष्य हे भगवं करण्यात घालवेन. जोपर्यंत भगवं होत नाही तोपर्यंत जे वादळ थांबलं नाही त्या वादळाचा सुवर्ण काळ, उषक काल म्हणजे आजचा दिवस आहे. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार, रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून गेले उपकार, केलेल्या त्या उपकाराची ठेव गळ्या रे जाण. शिवरायाची आण तुला रे, शिवरायाची आण, शिवरायाची आण तुला रे, शिवरायाची आण. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, लाव छातीला माती, अरुभाव सैन्यामध्ये भरती वाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास न मर्दा. अरे वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती. तू लढ, या राज्याला लढायला शिकवणारा दिवस 19 फेब्रुवारी. ज्याच्यातली ऊर्जा संपली, आजही ज्याचं स्फूर्तीनं शरीर वाजत नसेल, हातून आवाज येत नसेल, रक्त सळसळत नसेल, त्यानं महाराष्ट्रातलं कसदार अन्न खाल्लेलं नाही, त्याचं रक्त शोधलं पाहिजे. ज्याच्या रक्तात शिवरायांचे संस्कार आहे त्याचं रक्त सळसळणार, ती ऊर्जा जागी होणार. फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे ज्यांना आठवतो, आणि फेब्रुवारी महिना आला की ज्यांना शिवजन्मोत्सव आठवतो, ही दोन पिलावळ या देशात सध्याच्या घडीत वाढते. त्यातली 19 फेब्रुवारीची जी स्वराज्य निर्मितीची घटना असणारे पोरं, जे उभे मुलं सगळे तरुण आहेत, तरड्याचे करड्याचे, त्यांची गरज या राज्याला आहे. पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना. या मर्दांच्या हातात दगड आला तर बॉम्बचं काम करू शकतं, इतकी ताकदीची पोरं आहेत ती. उद्याचं भविष्य ज्या लेकरांच्या हाती, या तरुणांच्या हाती, पण तो शिवरायांच्या विचाराने प्रेरित असलेला तरुण आहे. 14 फेब्रुवारीचा त्याला काय, त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले. पाहता पाहता वर्ष निघून गेले, मग काय तिचे 2 आणि याचे 4 विषय राहिले. प्रेमाचं प्रतीक, अरे प्रेम आई आम्हाला सांगायला येतात महाराज, प्रेमाचं प्रतीक आग्र्याला आहे. प्रेमाचं प्रतीक आग्र्याला नाही, प्रेमाचं प्रतीक रायगडला आहे. स्वराज्य निर्मिती होऊन 6 जून 1674 ला
जो स्वराज्याभिषेक झाला, या मातीचा लढाई करता अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे माझा आहे म्हणणं होण्याकरता तुमच्या जमिनीच्या उतार्यावर सुद्धा दिसत नाही, पण शिवरायाचं नाव आहे. आपली नाही ती जमीन, अरे या महाराजांची जमीन आहे ती. आपल्या नावावर अरे जमिनी सुद्धा पिकवू देत नव्हते त्या काळात जमिनी, पण शिवरायांनी सोन्याचा नागर बनवला, जमिनी थाकला. आऊसाहेब मागं शोभाच्या हातात नागर. शोभांनी सांगितलं, अरे नरडीचा घोट घेईल मी एखाद्याच्या, तुमच्या जमिनीवर डोळा टाकू द्या, त्याचे डोळे जर काढून टाकले नाही तर मला जिजाऊचं सुपुत्र बनवू नका. ही मर्दाची आरोळी त्या काळात दिली. सोन्याचा नागर, सोन्याच्या चेनी बिनी अंगठ्या घालणारे तुम्ही, आपण सोन्याचा नागर विसरू नका. अरे या भूमीत नागर आणणारा आपला बाप होऊन गेला म्हणून हे सगळं आपलं आहे. नाही ते माझं घर, ही माझी जमीन, हा माझा मुलगा, ही माझी बायको, ही माझी बायको असं सांगायचं धाडस सुद्धा तुम्हाला मला राहिलं नसतं. ही माझी मुलगी. या देशातल्या नारीची इज्जत, इथला धर्म, इथली आचार संपन्नता, इथले संस्कार केवळ ज्यांच्यामुळे शिल्लक आहे, त्या महाराजांच्या प्रती अत्यंत निष्ठेनं करुणा व्यक्त करणारा आजचा दिवस आहे. आणि मी जो अभंग सेवेकरता निवडला, या अभंगाच्या द्वारा नामदेवराय जन्माबद्दलची धन्यता व्यक्त करतात. तसा हा संत महिमेतला अभंग आहे. पण आज एका वेगळ्या अनुषंगानं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. आज माझ्याकडं वारकरी संप्रदाय हा आपल्या आचारसंहिता सोडून कधी बाजूला येत नाही, पण महाराज म्हटलं की त्याला थोडंसं बाजूला जायची इच्छा होते. कारण या महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचा सगळ्यात मोठा आदर शिवरायांनी केला. इथं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा मांड्या घालून बसले नसते कीर्तनाला, जर छत्रपती शिवराय तुकोबारांच्या कीर्तनात बसले नसते तर. इतक्या गुरमीची माणसं आहे महाराज आपण. हे महाराजांनी शिकवलं या राज्याला, मांडी घाल बाई, जरा इंटरनॅशनल भिकारी व्हावं लागतं कीर्तनात. ही देवाची कथा आहे, हा सत्संग आहे हिंदू सनातन वैदिकांचा. बैस मांडी घालून हे त्या काळात भूमीला शिकवलं. तुकोबारांच्या कीर्तनाला बसले, वारकरी संप्रदाय डोक्यावर घेऊन नाचावं शिवरायांनी. म्हणून जर माझा राजा 16व्या शतकात तुकोबारांच्या कीर्तनाला बसत असेल तर आज ते कीर्तन शिवराय सांगायला का पुढे जाऊ नये, या मताचा मी माणूस आहे. एक पाऊल जर माझ्या राजानं तुकोबारांच्या कीर्तनाकरता घातलं असेल तर 1000 पावलं सुद्धा आम्ही शिवरायांकरता टाकायला तयार होऊ. आमच्यावर उपकारच आमच्या बापाची तितके. त्यामुळं शिवजयंतीची कीर्तनावर मी गेल्या वर्षापर्यंत 5-5 कीर्तन शिवजयंतीला गेली. नाहीच म्हणायचो नाही. ज्यांनी आग्रह केला त्यांची कीर्तन केली, पण त्रास खूप होतो. ऊन एकतर वाढलेलं असतं, म्हणून केवळ 2 कीर्तन या वर्षीपासून 2 कीर्तन करायचे. आता 5-5 मी पहिल्या वर्षी म्हणजे साधारणतः 4 वर्ष झाले, जवळजवळ 8 ते 9 कार्यक्रम केले. तास लोक म्हटले भेटी तरी द्या फक्त. काय पोरांचा आनंदच तितका असतो, उत्साह तितका असतो. आपलं तिथं जाऊन काय बोलणं होईल ते महत्वाचं नाही, पण तो सोहळा आपल्या नजरेला पाहायला येतो. त्या तरुणांना आपल्याला भेटून जो आनंद होतो तो आनंद खोलपात बंद करण्याजोगा आहे. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार वाढलेली पोरं आपण एका बाजूला पाहतोय, आणि शिव छत्रपतींच्या प्रेमात प्राणाचं बलिदान करायला सुद्धा तयार होणारी आताच्याही 21व्या शतकातली पोरं आपण पाहतोय. आणि त्या पोरांकडे जर आपण जात नसू तर मला असं वाटतं तो त्यांचा अवमान आहे. पुनश्च एकदा अखिल करडे ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. आज भजन साथीला उपस्थित श्रद्धेय हरिभक्त परायण माझे बंधू ओंकारजी महाराज गिकडे, आदरणीय रामहरी महाराज उगले, हरिभक्त परायण बंधू अमोलजी महाराज गावडे, हरिभक्त परायण रामदासजी महाराज थोरात, मानाजी महाराज बांदल, सगळे टाळकरी, माळाई देवी वारकरी शिक्षण संस्थेचे, भांबर्ड्याचे टाळकरी, शिवचिदंबर हरिपाठ मंडळ आदी करून सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी, जे द्याती अंतरी नारायण. नामदेवराय म्हटले ते धन्य. कोण? जे जन्माला आले ते धन्य. कोणालाही धन्यता तशी मिळत नाही. धन्यता ही मनुष्याच्या कर्मावरून मनुष्याला मिळवावी लागते.
शिवरायांचं कुळ जर पाहिलं तर ते ज्या परिवारात जन्माला आले तो परिवारही मुळात स्वच्छ आहे, धन्यताच पात्र आहे. आणि शिवरायांचं जीवनही आपल्या गुणानं विभूषित आहे. कोणालाही धन्यता ही त्याच्या गुणानं मिळत असते. कोणाकोण्या गुणानं कोणाकोणाला धन्यता मिळाली ऐका. नारी लज्जया साधुश्च शमया धेनो शृंगेन सरक कमलेन कमलं भृंगेन नृपो विमलेन नरो गुणेन क्षोभते च भुवी. इथं मनुष्य त्याच्या गुणानं शोभून दिसतो. कोण्या कोण्या? स्त्री शोभून दिसते. कशानं? नारी लज्जया, नारीच्या लाजण्याच्या गुणानं नारीचं जीवन शोभायमान आहे. स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर तिनं लाजावं, लाजतच जीवन जगावं. ज्या स्त्रीनं लाज सोडली तिला मान राहत नाही. केवळ स्त्रीला मान मिळत नाही, जिला लाज आहे तिला मान मिळतो. दिसायला सुंदर तर देहविक्रीचं काम करणारी वेश्याही असते, म्हणून काय मान असतो का तिला जगात? इथं मान वैभवात जीवन जगणारी ती नारी आहे. नारी लज्जया, जिच्याकडं लाज शिल्लक आहे. लाज सोडली म्हणजे मान संपला. काय काय महिलांचा आवाज येत नाही हो चालण्याचा, घरात येत नाही. काय काय बाय गल्लीतून गेलं तरी असं वाटते पोकलँड चालला आपल्या गल्लीतून. नारीच आहे, पण फरक आहे जगण्यात. नारी लज्जया. प्रतिभाताई पाटलांचं नाव घेतलं की मला वाटत नाही महाराष्ट्रातला कोणता माणूस त्यांना विसरला असेल. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रतिभाताई अमेरिकेला गेल्या. पहिला दौरा त्यांचा. उजव्या हाताला भारताचा तिरंगा आणि डाव्या हाताला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. प्रतिभाताईंची बराक ओबामांची भेट झाली. प्रतिभाताईंनी हात पुढे केला. तुकाराम भाऊ माळीसाहेब, कोणाच्या हातात हात द्यायला? बराक ओबामांच्या. कारण त्यांनी आधीच पुढे हात केलेला होता. बराक ओबामांनी ताईंच्या हातात हात द्यायला. ताईंची ती मुद्रा, हास्य मुद्रा, आमचं अख्खं जळगाव कौतुकानं पाहत होतं. कारण त्या पहिल्यांदा आमच्याच मतदारसंघातून आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. सुरुवात त्यांची मुक्ताबाईच्या मंदिरापासून आहे. मुक्ताबाईच्या मंदिरात ज्ञानेश्वरी वाचणारी एक मुलगी देशाची राष्ट्रपती झाली, याचा आनंद होता जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामस्थांना, त्या जळगाव जिल्हावासियांना, आमच्या परिसरातल्या, आमच्या मतदारसंघातल्या लोकांना. सगळे टीव्हीकडे बघत होते. ज्या वेळेला प्रतिभाताईंनी हात पुढे केला ओबामांच्या हातात हात द्यायला, त्यावेळेला न कळत डोक्यावरचा पदर थोडा बाजूला आला, खाली आला, सरकला. सरकत असतो पदर, काय कायम डोक्यावर राहणार आहे? जसा पदर डोक्यावरचा सरकला तसं ताईंच्या लक्षात आलं. त्यांनी पुढं केलेला हात मागं घेतला, आधी डोक्यावरचा पदर सरळ केला आणि पदर नीट करून बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला ओबामा पहिल्यांदा बोलले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते महाराज. अरे नाकाला, गालाला, ओठाला बोट लावून तोंड वाकड करून फोटो काढणाऱ्या बऱ्याच भेटतील, पण फोटो काढायची वेळ आल्यानंतर भगवान महादेवाला हातात घेणारी बाई मात्र याच देशात जन्माला आली. तिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. इथल्या नाऱ्या धन्य आहे महाराज, त्यांच्याकडे लाज आहे. नारी लज्जया, लाजा धर्मच त्यांच्याकडे टिकून, इतर ठिकाणी नाही. आपलं तुम्ही घरात जा, किती इज्जत सांभाळते ती, किती लज्जेचं रक्षण करते. घरात जा फक्त आणि 20 रुपये तुमच्या पोराकडे द्या आणि त्याला सांगा साखर घेऊन ये. आता महिना 2 महिन्याचे किराणे आपण भरायला लागलो, नाही तर पाहुणे घरी आल्यावर दुकानात जाऊन साखर आणणारे आपण सगळीच आहे. मी स्वतः गेलोय महाराज. आपण सामान्याचीच पोरं, आपण काय करोडपतीच्या अवलादी थोडीच आहे. सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची पोरं आपण. 20 रुपये घेतले की जावं दुकानात साखर आणावी. माझ्या आईनं 1000दा मला दुकानात पाठवले. शेषराव पाटलाचं दुकान होतं आमच्या शेजारी. पळत जावं दुकानात. परिस्थिती असते, काळ असतो. सोनं गहाण ठेवलेली प्रत्येक माणसं कीर्तनात बसलेली असते. तुम्हाला काम पडल्यावर तुम्ही सोनं ठेवलं नाही, बायकोनं सगळे दागिने दिले नाही. परिस्थिती येत असते. गरिबी श्रीमंती हा प्रारब्धाचा विषय. करडेकर श्रीमंती ही दुपारची सावली आहे. कोणाच्या दारात सलाम ठोकायला जाईल सांगता येत नाही. म्हणून श्रीमंतीची मस्ती माणसानं करू नये. ज्यांनी ज्यांनी ती मस्ती केली ते सगळे संपले. पदरात दाणारा आला नाही, कमरेला कपडा आला नाही त्यांचा. ज्यांनी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला बांधायचा प्रयत्न केला
ते सगळे संपले महाराष्ट्रातले. आणि ज्यांनी लक्ष्मी डोक्यावर घेऊन तिचा आदर केला, सन्मान केला, ते आजही स्थितप्रज्ञ आहे त्या ठिकाणी. घरंदाज घराणे होते, संपले. फकीर होते, मानसरोवर होते, अमीर झाले, करोडपती झाले. भगवान का ऐसा है, भगवान जब देता है तो चप्पर फाड़ के देता है, लेकिन जब लेता है तो चमड़ी उधड़ के लेता है. ध्यानात ठेवा. ज्याला दिलं त्याला एखाद्याला परमात्म्यानं द्यायचं ठरवलं तर मोजता येत नाही इतकं देतो. पण ज्या दिवशी देवानं काढून घ्यायचं ठरवलं त्या दिवशी सुई सुद्धा ठेवत नाही वाकड शिवायला. इतकी कठीण त्याचं सूत्र आहे. म्हणून श्रीमंतीची मस्ती करू नये, अहंकार धारण करू नये. ती कोणाच्या दारात सलाम ठोकायला जाईल सांगता येत नाही. अरे अर्ध जग जिंकलेलं सिकंदर मरताना सांगत होता माझे हात पेटीच्या बाहेर राहू द्या, असे हात हलत होते त्याचे. त्यावेळेला जग त्याच्याकडे पाहत होतं. सरपंच नाही, उपसरपंच नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, पंचायत समिती नाही, झेडपी नाही, आमदार नाही. अर्ध जग जिंकलेली कथा ही नुसता एका देशाचा पंतप्रधान नाही, अर्ध जग त्याच्या मालकीचं झालं होतं. त्या सिकंदरचं चरित्र हे. हात हालत होते पेटीच्या बाहेर आणि तो म्हणत होता कोड द्या ओ या करड्यातल्या लोकांना. अर्ध जग जिंकलेलं सिकंदर मरताना रिकाम्या हाताने चालला. तो मी तुमच्या माझ्या काय बॅटरी काय चमकवतो इकडं तिकडं. जो पूर्ण जगाचा मालक होणार हे स्वप्न घेऊन उराशी बाळगून जन्माला आलेला आणि कार्यप्रणाली स्टार्ट केलेला सिकंदर संपला. कधी काळी देवालाही वाटत होतं आपलं धन आपल्या उपयोगाला येईल, माझ्या पोरांच्या कामाला येईल. म्हणून की द्वारका देवानं विश्वकर्म्याच्या हातून सोन्याची निर्माण केली कर्डेकर. अख्खी द्वारका. कधी काळी रावणाला वाटत होतं सोनं पूजक आहे. भगवान महादेवाच्या लग्नात अभिषेकात मागितलेली लंका आपल्याला मिळाली. आता अधिक वाळू सोन्यानं 7 कोटी घरं सोन्याची केली. देवानं द्वारका सोन्याची केली, रावणानं लंका सोन्याची केली. पण सोनं इतकं कठीण आहे, श्रीमंती इतकी कठीण आहे. रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. देवाची द्वारका पाण्यात गेली आणि रावणाची अग्नीत गेली. सोनं त्यांच्या उपयोगाला आलं नाही, लक्ष्मी त्यांच्या कामाला आली नाही, म्हणून तिचा उन्माद बरा नाही. बेळतय प्रारब्धानं घ्या, खाऊन घ्या. केवळ माझ्याकडे आहे याचा बळे जावं अहंकार मिरवत असाल तर अनेक संपलेल्यांच्या याद्या आपल्या गावातल्या आहे, आपल्या जिल्ह्यातल्या आहे, आपल्या तालुक्यातल्या आहे, आपल्या देशातल्या आहे, आपल्या इतिहासातल्या आहे. तर तपासून घ्या. आपली गुर्मी कमी होईल श्रीमंतीची. सध्या लोकांना तेच दाखवायची सवय जास्त पडली. अरे यार राज्यातलं श्रीमंत घर ते आहे आज ज्याच्या घरात उंबरठा ओलांडून आल्यानंतर माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथीचं दर्शन होतं. आणि त्या घरातली म्हातारी माणसं गाथा ज्ञानेश्वरी वाचणारी आहे, तरुण पोरं गळात माळकरी आहे, कपाळाला तिलक केलेला आहे आणि उंबरठा ओलांडून ज्ञानोबराय तुकोबरांच्या शेजारी शिवछत्रपतींचा फोटो आहे. या राज्यातलं ते सगळ्यात सुखी घर आहे. सगळ्यात काहीच पाहिजे नाही दुसरं काय मागता. लाज हा धर्म जगातला संपत चालला. 20 रुपये द्या, गरिबी सांगत होतो तुम्हाला. कोणाकडं? पोराकडं. आणि त्याला म्हणा साखर आण. गेला तो साखर आणायला. जाताना बाप सांगतो बाळ्या पाहुणे बसले गपचुपान. पोरग तो 20 रुपयाची साखर घेऊन येतो. बापानं गपचूप आणायला सांगितले ना, उलट हॉलमध्ये येतो आणि बापाकडे पुढे दाखवतो, म्हणतो बाबा. बापाही खाली पाहतो, त्याला माहिती आहे हा पराक्रमच आपला आहे, तर काय कोणाला दोष देऊन उपयोग आहे. तेच 20 रुपये तुम्ही पोरीकडे द्या. मी विश्वासानं सांगतो तुम्हाला, तुमच्या लहान्या पोरीकडे 20 रुपये द्या आणि तिला सांगूही नका साखर गपचुपान. पाहुणे बसले, तिनं फक्त हॉलमध्ये पाहुणे पाहिले, बैठकीत बसलेले पाहुणे पाहिले की दुकानात जाईल, 20 रुपयाची साखर घेईल, आपल्या दुपट्ट्याखाली ओढणीखाली साखरचा पोडा झाकेल, खाली मान घालून पाहुण्यांमधून निघून जाईल आणि आईजवळ गेल्यानंतरच दुपट्टा बाजूला काढेल. ही लाज फक्त स्त्रियांकडे शिल्लक आहे महाराज. इतर ठिकाणी आपलं जे महाराष्ट्राची सायकल चालली ना पुढं पुढं, आपल्या घराची, प्रपंचाची, तुमची माझी, ही स्त्रियांच्या आधारावर चालली, आपल्या नाही. आपलं काय अजून लाज त्यांनी सोडली नाही. महिलांकरता स्पेशल बिअर बार असं बॅनर वाचलं का तुम्ही? कोणती बाई पार्टीला गेली व नवऱ्याला विचारून, करड्यातली बाई गेली, तुमची बायको गेली एखाद्या वेळेला? माझ्या बायकोनं म्हटलं मला कधी, मला माझ्या मैत्रिणी सोबत पार्टीला जायचंय, कधी नाही.
कधी मित्राच्या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या उडवणाऱ्या बाया पाहिल्या तुम्ही? अरे लाज हा धर्मच माऊलीकडे. मोठं कठीण आहे ते. आपण लाज सोडलेली माणसं आहे महाराज. प्रामाणिकपणाने कबूल करावं सगळ्यांची अपेक्षा आहे. ही सायकल तिच्या आधारावर चालली. त्या सायकल मध्ये वाटप करायची ठरवली तर मागचं चाक त्यांना द्या आणि पुढचं आपण घ्या. सगळं मागच्या चाकाला आहे सायकलच्या. शीट माग, कॅरी. तुम्ही बोर झाले का? निदान पार्ट तर सांगा सायकलचे. शीट माग, कॅरी, स्टँड, कुलूप, चेन व्हील, घंटी आहे पुढं. पुढं आहे काय? बरं ओरिजिनल ब्रेक. एखाद्याला म्हणा आपले ब्रेक दाबून पा. तोंडात दात राहिले सायकल चालवणारे जमीत आहे सांगणं सोडून दे. आपली सायकलच तिच्या आधारावर चालली. हो माझ्या घरात गोकुळ झालं, मनानंदान झालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मनानंदान झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. ओ राजा राणीचा दरबार, ओ राजा राणीचा दरबार. नाही तर शहराकडे जा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि करानी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. प्रेम सोपं आहे का ते? परमात्म्याने हे निर्माण केलं त्यावेळेला प्रत्येकाला एक वेगळा वेगळा गुण दिला. त्यात नारी लज्जया, साधुश्च शमया. साधूला सांगितलं क्षमा करा जीवन धन्य होईल. नृपो विमलेन. राजाला सांगितलं विमलता आयुष्यात ठेवा, शालीन राहा, चारित्र्य शुद्ध ठेवा, धन्यवाद. सरक कमलेन. सरोवर आहे, कमळ ठेवा सरोवरात, सरोवर शोभायमान होईल. नृपो विमलेन सरक कमलेन कमलम भृंगेन. फक्त कमळाचं फुल नाही, भृंग्या सुद्धा त्याच्यावर आस्वाद घ्यायला. कमलम भृंगेन. तसा नरो गुणेन. माणूस म्हणून जर जन्माला आला असेल आणि त्याला धन्यता मिळवायची असेल तर त्यानं आपल्याजवळ गुण विभूषित करायचे. कोणते गुण? आपल्या आईनं पाजलेल्या प्रत्येक दुधाचं मोल फेडावं असं वाटत असेल तर तिनं ज्या आचार विचारानं आपल्याला दूध पाजलं त्या दुधाकरता हे प्रत्येक शरीरातलं पाऊल झटत राहिलं पाहिजे, लढत राहिलं पाहिजे. जे शिवरायांनी केलं. किंमत केली दुधाची तुझ्या. महाराज तुम्ही इकडे. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. महाराष्ट्राचा राजा शिवराज रे. महाराष्ट्राचा राजा शिवराज रे. राजा राजा शिवराया. राजा रे शिवराया रे. का धन्यता मिळाली? आईनं पाजलेल्या पहिल्या वाणाला
ज्यांना आयुष्यभर जोपासलं त्याला पैलवान म्हणतात. आणि या हिंदवी स्वराज्याच्या आखाड्यातला, या महाराष्ट्राच्या तालमीतला, सनातन वैदिक हिंदू परंपरेतला अखिल विश्वानं ज्याचा गौरव करावा असा एकमेव रांगडा राजा, त्याला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, त्याला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, त्याला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा रे, त्याला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा रे. काय केलं होतं राजाने की तुम्ही त्या राजांना धन्य धन्य म्हणताय? अरे काय केलं? सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. अरे रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने प्राणपणाने लढले बाबळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवतीला दिसल्यावर, भगवतीला दिसल्यावर, भगवतीला दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवतीला दिसल्यावर. जात-पातना धर्म पाहिला पडला माणुसकी, जात-पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर. जात-पातना धर्म पाहिला, तुको कमी करू नका, लढला माणुसकीवर. जात-पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या शिवराया, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकताळी चवकतात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, शिवरायाचं, शिवरायाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. तरी होता शिवाजी राजा, तरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा नाही
आजही आपलं सगळ्यांचं रक्त सळसळत का? आपलं रक्त पवित्र आहे महाराज. आपले मायबाप धन्य आहे. जिच्या कुशीतून आपण जन्माला आलो ती माय धन्य आहे. महाराज, जर संतांच्या शब्दामध्ये महाराजांना तुम्हाला धन्यता द्यायची झाली तर तुम्ही कशी द्याल? धन्य महाराज, धन्य महाराज, धन्य महाराज, धन्य महाराज, धन्य महाराज,
महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. नामदेवराय म्हटले धन्य त्यांचं जीवन आहे. का ते धन्य आहेत? जे ध्याती अंतरी नारायण, ज्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये नारायणाबद्दल श्रद्धा आहे ते जीवन धन्य आहे. आपणही धन्यवादास पात्र व्हायचं असेल तर अंतःकरणात नारायणाचं स्मरण ठेवा. परमात्म्याची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल अंतःकरणात भगवंताचं ध्यान ठेवा. तुम्ही लाख रुपयाचं घड्याळ हातात घाला करडेकर, पण घड्याळातले काठी इथंच फिरता एवढं ध्यानात ठेवलं की माणसाचं जीवन धन्य होतं. नाही घड्याळातले काटे आम्ही फिरू. उच्च बैस जरा, घड्याळातले काटे तुला येत नाही. अहो इथून पुण्याला गेले तरी माणसाला असं वाटतं आम्ही फार मोठे झालो. आम्ही आता करड्यातून पुण्याला गेलो. अरे इथून तुम्ही चंद्रावर जा, फक्त जमिनीवर राहा. इथून मोठं गेलं नाही काही पाया. अहो 2 वर्ष पुण्यात राहिलं, कुटुंब जर करड्यात आलं तर त्या बाईची लँग्वेज एकदम ओळखू येत नाही करड्यातली. ती तिथून आल्यावर म्हणते आमचे ते न, आमचे हे न, तुमचे हे या करड्यानं भोंगळे पाहिले. तू काय आमचे हे करून राहिली. अख्ख्या गल्लीत करड्यात भोंगळे हिंडत होते तुमचे. तू म्हणते आमचे. गाथा ज्ञानेश्वरी वाद जरा भलं होईल तुझं. काय त्यात महाराज आव आणून काही जैसा आहे तैसा राहे, तरी काय देऊ दुरी आहे. अरे जसा आहे माणूस तसा राहिला पाहिजे. आता ही पोरं उभे संस्थेतली पहा तुम्ही, त्या पोरांची चेहरे पहा, त्यांचं टाळ पहा, त्यांचं भजन पहा, किती उभे करड्यातले, किती त्यांचे चेहरे पहा ना तुम्ही करड्यातल्यांचे. करड्यातले कोण कोण आहे हातवरती का बघा. आता हे करड्यातले तुम्ही पहा, इकडच्या बाजूला बघा तुम्ही, यांचे चेहरे पहा सगळ्यांचे. आणि जे करड्यातले मुलं कधीच टाळाला हात लावत नाही त्यांचे चेहरे तुम्ही पहा. मी विश्वासानं सांगतो तुम्हाला, तुम्ही या पोरांच्या चेहऱ्यावर कायम तेज पाल महाराज. हे गरीबाचं लेकरं असू द्या, तुपाचं नाही तपाचं तेज आहे. ते टाळाचं तेज आहे, तपाचं तेज आहे, तुपाचं नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती गळ्यात आली. काय पाहिजे दुसरं आता? 4 एकर जमीन ज्याच्या घरी आहे त्याच्या करड्यातल्या पोरानं टाळ घेऊ नये. त्याच्या बापानं 4 कामं चांगले केले त्याच्या गळ्यात टाळ येतो. ज्यांचे मायबाप कीर्तनाला बसलेले या लेकरांचे त्यांनी आपली पाठ थोपटून घ्या. काय मागू नका देवाला. आता इथं इज्जतदार लोकांना घराच्या दरवाज्यातून प्रवास करावा लागतोय. संध्याकाळी इतकी नालायक पोटी पोरं पैदा झाली. तुम्ही नशिबवान आहे की तुमची पोरं वारकरी झाली. ज्ञानोबा तुकोबारांच्या वाटेला तर आली नाही. 2 एकर शेत विकत घेणार, पण गुंठा सुद्धा विकणार नाही. ध्यानात ठेवा. का? संस्काराचं बीज शुद्ध पेरले गेले. योग्य वयात क्रांती झाली. या वयातली पोरं इकडे जर आणली तुम्ही तर त्यांचं जीवन धन्य व्हायला आई वडिलांची खूप मोठी मदत होईल. केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, पण त्यात तुमचा पोरगा वारकरी असला पाहिजे. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग मशिदीत नमाज पठण करायला जातं. करोडपती असला तरी शुक्रवारचा नमाज पठण केल्याशिवाय त्या पोराचं समाधान होत नाही. करोडपतीतला करोडपती आणि दिवसभर भंगार विकून 200 रुपये ज्या मुस्लिम समाजाच्या पोराची कमाई आहे तो सुद्धा आपल्या अल्लाच्या आराधनेकरता शुक्रवार बंद ठेवतो, परमात्म्याची आराधना करतो. संध्याकाळी आपल्याला हरिपाठ घ्यायला अडचण काय? तरुणाला बसून आपला बाप जर तुकोबारांच्या कीर्तनाला मांडी घालत असेल तर 27-28 अभंग वाचा ज्ञानोबारांच्या हरिपाठाची. तुम्ही जर 2-4 अभंग वाचून हे जीभ, हे अंतःकरण, हे मुखकमल, हे हा देह पवित्र करण्याकरता कष्टाचे पावलं घालाल तर मी विश्वासानं सांगतो खरंच तुमच्या स्वराज्याच्या लढाई करता माझा परमात्मा हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण त्या दिशेला गेलो पाहिजे. घडवा त्यांना. कॉन्व्हेंटची पिढी पहा तुम्ही, काय उत्तर द्यायला लागली, काय बोलायला लागली. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे. एक दिवस आमच्या शाळेला आग लागली. मी आता नोकरी सोडलेली आहे. मला ते परवडत नाही सध्या, म्हणजे वेळेला परवडत नाही असं म्हणायचं. टायमिंग ऍडजस्ट होत नाही माझं असं मला म्हणायचं. लई हुशार माणसं आहे तुम्ही राव. माझ्या बोलण्याचा साध्या माणसाचा भाव सुद्धा तुमच्या लक्षात येतो. म्हणजे काय, शाळेला आग लागली, मग ते सगळे पोरं शाळा विजवत होते आणि एक पोरग ग्राउंडवर नाचत होतं. मी त्याला म्हटलं मूर्खा काऊन नाचून राहिला? तो म्हणे या आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी तुम्हाला द्यावीच लागली. लय हुशार पोर महाराज. तसंच झालं. 10 दिवस आमची शाळा बंद बी नाही. 10 दिवस. 11व्या दिवशी मी पिरियड घ्यायला शाळेत गेलो आणि त्याला म्हटलं का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे रे? तो म्हटलं गुरुजी आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले. नाच नाही महाराज पोरांचा.
आता अशी पिढी जर घडवायची असेल तर काही आपल्याला भानावर राहावं लागेल ना हो, मायबाप म्हणून. पोरं अशी उत्तरं देतात कल्पनेच्या बाहेर. कॉन्व्हेंटचीच पोरं करू शकतात बरं काय. मी जर समजा तुम्हाला साधा प्रश्न विचारला की तुम्ही 2 मिनिटाकरता आंधळे, बघा ते थांबणार नाही म्हणजे नाही गाडी. मला माहिती आहे ना, बाबा जवळच थांबेल, एक तर आजोबाजवळ जाऊन थांबेल. का दोस्ताला पाहायला आला देव जाणे, त्याचं कोणालाच घाबरणार नाही तो. त्याला भान नाही अजूनही कीर्तन चालू आहे काय. आपल्याकडे हे पाहता याचंही त्याला भान नाही. त्यालाच तर बालपण म्हणतात. रांगडा असतं महाराज ते. कोणाला घाबरत नाही त्या वयात माणूस, कोणालाच नाही. आकाश पाताळ एक होऊ द्या. सॉरी पलटली बुवा. का चालले पोर म्हणजे काय आपल्या मस्तीत. त्या आयुष्यासारखं वयच नाही कोणतं, ते जीवन पुन्हा येत नाही माणसाला. म्हणून तर महाराजांनी म्हटलं, लहानपण देगा देवा, लहानपण देगा मनुष्याला आनंद घेता येतो. लहान व्हा, छोटे व्हा, उंची कमी करा. त्या घागरीवर एक वाटी बसलेली आणि ती वाटी एक दिवस त्या घागरीला म्हटली, का ग इथून करड्याच्या लोकांच्या शेतात जाते ताना भागवायला, टिपे भरते, राजनं भरते, आणि मी तुझ्या इतकी जवळ राहते तरी घोडभर पाणी दिलं नाही तुम्हाला. कोण म्हणते? वाटे. कोणाला? घागरीला. त्या घागरीनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. ती म्हणते, बाई मी सगळ्यांना पाणी पाजते आणि तुला दिलं नाही याचा राग आहे ना. अगं जिच्या पोटातलं पाणी प्यायचंय तिच्या डोक्यावर नाही, तिच्या पायाजवळ बसावं लागतं. घागरीजवळ वाट्या 2 आहे, एक डोक्यावर बसली आहे आणि एक बोळाशी बसलेली. खरं सांगत करडीकर, भरलेली वाटी कोणती? तुम्हाला अजूनही असं वाटतंय का मी घागरीचं वाटीच सांगतोय बुवा? तसंच जर वाटत असेल तुम्हाला तर वांग्यात घोळ गेला, आमचा प्रवास वाया गेला असं समजा. हे आपलं चाललंय. जी माणसं लहान झाली ती तुडुंब भरलेली आणि जी मोठेपणात गेली ती रिकामी. लहान व्हा, आनंद मिळतो माणसाला. ही पोरं लहान वयात परमार्थात आली. 100% कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात सुद्धा स्वतःला वारकरी संप्रदायाकडे खेचून घेणारी पिढी एक दिवस क्रांतिकारक असणार आहे. उद्याचं भविष्य बरं काय भविष्य. ज्ञानोबर तुकोबरांची लेकरं गावात पाहिजे महाराज. धर्म टिकवायचा असेल तर, आराधना टिकवायची असेल तर, धर्माचं संगोपन करायचं असेल तर जीवन धन्य होईल. का? कारण जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय यांचंच नाही, नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. ज्या माऊलींनी या पवित्र बालकांना जन्माला घातलं त्यांची कुस पवित्र झाली. नामदेवरांनी तुम्हाला धन्यता दिली. धन्य त्याची माय प्रसवली.
पोरं तर कोंबडीलाही असतात. असं मतदान असतं कोंबडीचं की तिला असं वाटतं अख्खी विधानसभा माझ्या घरात आहे. कॉक 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 ते पोरं चालतात माग, पिलं सगळे कोंबडीची. कोंबडीचं चालणं लय आवडतं मला, फक्त चालणंच बरं का. कोंबडी सारखी चाल नाही महाराज, काय चालती ती वजनात, तुम्ही तिची चाल पहा फक्त. दौलत एक असं वाटतं काय वजन आहे चालण्यात. तिला वाटतो माग माझी फौज आहे. अरे पर कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, सब हो गए बाटा बाट. कोंबडीचं एक पोरग शिल्लक राहत नाही, एकही नाही. चुकून एखादं मोठं झालं तर ते तुम्ही आपण ठेवत नाही. आहेत ना माणसंच आहेत ना खाणारे. गेलं की गेलं, चिल्ली ले गई बिल्ली ले गई, सब हो गए बाटा बाट. ते तोपर्यंत सुरक्षित आहे कोंबडीची पिलं जोपर्यंत ते आईच्या पंखाखाली. तसं तुम्ही मी तोच पर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत नारायण नावाच्या पंखाखाली तुम्हाला जगावं वाटतंय. ज्या दिवशी तुम्ही त्या पंखाच्या बाहेर निघाल त्या दिवशी तुमचं अस्तित्व संपलेलं असेल, एवढं ध्यानात ठेवा. जे ध्यात्यंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. महाराज त्या आऊस साहेबांनी प्रसवून या जगाला काय फायदा झाला? जगाला फायदा, अरे ठरवलं असतं तर या राज्याला, या हिंदवी स्वराज्याला भोसल्यांचं राज्य म्हणून सुद्धा नाव दिलं असतं. पण भोसल्यांचं राज्य नाव दिलं नाही. स्वराज्य स्वतःच्या कष्टाने मिळवलं आणि मिळवलेल्या स्वराज्याला हे रयतेचं राज्य आहे हे नाव ज्या महात्म्याने दिलं, त्या महात्म्याच्या अवतार कार्यानं, त्यांच्या जन्मानं, राजेंच्या येण्यानं एक भोसल्यांचं कुळ नाही, या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदारांचं 18 पगड जातींचं कुळ धन्य झालं. अभंगाचं शेवटचं चरण. प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित निर्धार नामा मने, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो.
सगळ्यांच्या अखिल करडे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत असलेला हा छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव तुम्हाला सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. महाराजांचा आचार विचार संस्काराचं धन आपल्याही मुलाबाळांच्या आयुष्यात यावं अशी करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. सगळ्या गावातील तरुण बांधवांकरता म्हणतो काळजी करू नका, माझा मोंगळा झाला तरी पिंगळा होईल, ताण घेऊ नका उपसरपंच. लोकांना वाटतं थोडा थोडा होतोय त्यांचा जीव. म्हणतो का नाही म्हणतो तो पिंगळा म्हणता हे सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग विदेशात जाऊन पिंगळा म्हणून आलो, मुस्लिम राष्ट्रात अरब देशात जाऊन पिंगळा म्हणून आलो. येणाऱ्या काळात ज्या अमेरिकेचं नाव घ्यायला आपलं धाडस होत नव्हतं त्या अमेरिकेत सुद्धा कीर्तनाला जाण्याचा योग माझ्या आयुष्यात आहे. कीर्तनाला, फिरायला नाही. इंग्लंडला मुक्ताबाईंच्या पादुकांचा सोहळा आहे, अमेरिकेला आहे. येणाऱ्या काळात जवळजवळ माझी इच्छा आहे निदान किमान आपले म्हणून घेणारे 22 देशात हिंदुस्थानातली माणसं राहतात. 22 त्या 22 देशामध्ये पिंगळा म्हटल्या जावा. 22 होईल ना. अजून 32 वर्ष माझं वय, 33 लई घ्यायचंय. आता मी 4हून 3 वर आलो, 3हून 2 वर आलो, आता 1 वर आलो. 1 कीर्तन करायचं रोज. पण इथल्यापेक्षा आता तिथेही जायचं. तेही तरुण वाट पाहताय, जी फॅन्स फॉलोवर आहे. अनेक गजानन महाराजांचा भक्त परिवार आहे. तुम्ही जरा इतिहास गुगलला सर्च करा. शिवजन्मोत्सव अमेरिकेत सुद्धा साजरा होतोय. अमेरिकेत महाराजांची जयंती आहे. आनंद आहे. एक आगळं वेगळं सौभाग्य आहे महाराष्ट्रीयन माणसाचं. महाराष्ट्रातलाच माणूस जग फिरू शकतो आणि केवळ शिवरायांच्या उपकारानं फिरू शकतो, एवढं मात्र आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून संतांचं ऐका, आपलं भलं होईल. क्रांतिकारक विचार आपल्या आयुष्यामध्ये येतील. उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. खूप चांगला सोहळा तुमच्या गावातही साजरा होत असतो. मी काय नाव त्यांचं, मी गेलो आपल्या साहेबांचं, देशमुख देशमुखांकडे मी मागच्या वेळेस गेलो. गजानन महाराजांचे ते उपासक आहे. प्रगट दिनाचा सोहळा त्यांच्याकडे असतो. उद्या ना माघ सप्तमी. ज्या गजानन महाराजांना या राज्यात अन्न खायला मिळालं नाही, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन देशात कसा साजरा होतो तुम्ही पहा. अहो किती चेष्टा केली लोकांनी, किती सहन करावं लागलं. गजानन महाराज एखाद्या पंक्तीमध्ये गेले आणि म्हटलं मला भूक लागली रे. कोळी भाषा विदर्भातली. मले भूक लागली रे, मले अन्न दे रे, माया पोटात कावळे बोंबलून राहिले रे, मले भूक लागली रे. चल रे गोसावड्या, नाही रे गोसावड्या म्हणू नको रे, मले भूक लागली रे. लोकांनी पाहावं या गोसाव्याला कुठं ताट वाढून द्यायचं. झाडाच्या खोळाला टेकून उभं राहिलेले गजानन महाराज. गणी गण गणात बोते, 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 गणी गण गणात बोते. चल पुढं म्हणून जात नाही, भजन बंद करत नाही, उलट पंक्तीला नाश पावावा म्हणून इथंच थांबतो. अख्ख्या पंक्तीतल्या पत्रवाळ्या गोळ्या करून आणल्या. ज्या खोळाला टिकून गजानन महाराज उभे होते त्या खोळावर आणून टाकल्या. गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. चिलीम पेटली आणि गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. नाच चालू झाला. माझ्या अंगावर आणून अन्न टाकलं. अरे तू अन्न नाही देत म्हणून काय झालं, माई अन्नपूर्णा मायाजवळ पडत आली. उष्टीच पत्रावडी उचलली, उष्ट्याच पत्रेवाडीवर उष्टेच भाताची शीत गोळा केली. और उष्टे भाताची शीत खाऊन गणी गण गणात बोते म्हणणाऱ्या गजानन महाराजांनी इतकी कृपा केली की त्या महाराष्ट्रातल्या गजानन महाराजांच्या सेवकांना जर गण गण गणात बोते म्हटलं तर 5 पक्वान्नाचं ताट गजानन महाराज संस्थेचं तुमच्या पुढे येतं. ही क्रांती फक्त संत करू शकतात, ही कृपा फक्त संत करू शकतात. ज्यांच्या कृपेनं आपलं जीवन शोभायमान आहे त्या गजानन महाराजांच्या दिशेनं चला. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिरी कळस बोलला, शिगावी मंदिरात, शिगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती. समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहीवर लागा बारा, हो गहीवर लागा बारा. मंदिरी कळस बोलला,
गावी मंदिरात गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे हिंगाग बाई हिंगाग हिंगाग बाई हिंगाग बाई हिंगाग बाई प्रेम घाली हृदयात दातवन घ्या ग कुणी कुंकुगा कोणी काळा मरी कुंकुगा कोणी काळा मरी कोणी काळा मरी कुंकुगा कोणी काळा मरी कुंकुगा कोणी काळा मरी कुंकुगा कोणी काळा मरी हम लाग्या सुहम लाग्या प्रेम नगरा भारी सावध होती बसली लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी ती माझ्या दिवाळी मल्हारी दिवाळी मल्हारी और फिर भी तो तुम्हें डुबुडुबाईगा फिर भी तो तुम्हें डुबुडुबाईगा सब एक साथ पिंगला महाद्वारी
क्या बात आहे, वा वा, दोघांनाही धन्यवाद. हे सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ नका, थोडा वेळ हसत जा, ती मोकळा हसत जा, असं गुदमरल्यासारखे नाही. काय काय माणसं हसत नाही. हसून घे, 300 वर्ष नाही, एका बुचकीत मरशील तू, चांगले चांगले मेले. हसून घे, खूप नाचायचं, लोकांतात नाचता आलं नाही, दरवाजा बंद करून नाचायचं. मी सांगतोय तुम्हाला, नाचण्यानं शरीर भिजलं पाहिजे, घाम आला पाहिजे. फक्त कुठेही नाचू नका, नाही तर झुंबराबर झुमशराबीन त्याच्याबरोबर आमची खराबी. हा, इथं गाये नाचे उडे, आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे, आवडीने गावं, नाचावं, हसावं. शरीराचे धर्म आहे ते, संपू देऊ नका. मन मुराद जीवन जगा. ताण कोणाकोणाचा घेता, इथं किती ताण घ्या आणि किती नीट वागा. 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. कोणाचा ताण घेता? 60% लोक माणसं फक्त आपल्याला आपलं म्हणतात. 100 पैकी 100 गुण या जगात कोणी कोणाला देत नाही. आम्हाला तुम्हाला असं वाटतं का लोक चांगलं म्हणतात? लोक म्हणतात धंदा आहे त्यांचा, तो समाज आहे तो. कमेंटकडे पाहून जीवन जगायचं ठरवलं तर जगणं आज थांबवं लागतं, ध्यानात ठेवा. कमेंटकडे पाहू नका, लोकांकडे बघू नका. परमात्मा नावाचा एक देव आहे, अस्तित्व आहे या विश्वात, त्याची शक्ती आहे. पाप करताना देवाला घाबरा आणि चुकीचं वागताना शिवराय नावाच्या बापाला घाबरा. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार. या वाटचाली जीवन जगूया आणि स्वराज्याची वाटचाल माझ्या राजांनी पूर्ण केली, त्या स्वराज्यात काहीतरी चांगलं घालून आपणही हा मृत्यूलोक सोडूया अशी सदिच्छा शुभकामना या निमित्तानं व्यक्त करतो. सेवेला विराम देतो. सगळ्या महाराज मंडळींच्या चरणी मी प्रणाम करतो. उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी. आमच्या बरोबर आलेले पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत, पण शिवजयंती महोत्सवाला सालाबादप्रमाणे सोबत असतात. आताही कार्यक्रमाला सोबत आहे. आमचे माळी साहेब आहेत. माऊली कार सर्व्हिस नावाचं मोठं सर्व्हिस स्टेशन आहे जालन्याला. सगळ्या पोरांना छावाची तिकीट काढून दिली आज, गॅरेज मधल्या सगळ्या कार सर्व्हिस मधल्या पोरांना. आणि ते मात्र कीर्तनाला सोबत आहेत. महाराष्ट्रभरात तळागाळातून जोडलेली प्रेमाची जीवाभावाची माणसं, ही सगळी हिंगणीची माझी मित्रमंडळी, विनायक दादा, विशाल दादा, सगळे सहकारी. परिसरामध्ये अनेकदा येण्याचा योग आला. महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता नकळत 25-27 हजार गावांचा प्रवास कधी झाला, बाहेर कधी गेलो कळालं सुद्धा नाही. हेच प्रेम, अशीच माया, अशीच करुणा तुम्हा सगळ्यांच्या आमच्या आशीर्वादावर, आमच्या जीवनावर त्या आशीर्वादाची असू द्या एवढी प्रार्थना या निमित्ताने करतो. सेवेला विराम देतो. सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नका. आणि सगळ्यांना माझी विनंती, कृपा करून मला कीर्तन झाल्यावर माझी वेळ न घेता जेवण करून आम्हाला प्रवासाला निघू द्या. फोटो काढण्यात अर्धा पाऊण तास गेला तर माझा पुढचा कार्यक्रम नेमका 5 वाजेला आहे. तेवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. श्री तुकाराम 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 तुकाराम. महाराज तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय बोले देवा कोडे उत्तरे परात्मा महाराज तुम्ही नाही विचारी राधे कानव्या बोला करा परात्मा महाराज तुम्ही.